नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे. पालक उगवण्यासाठी कोणत्या प्रकारची प्रोसेस करायला पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. पालक लावण्यासाठी उत्तम दर्जाची माती तयार करून घेणे महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये आपण कोकोपीट, कंपोस्ट पीट आणि गांडूळ खताचा आणि शेणखताचा वापर केलेला आहे. ते मिक्सचर आपण व्यवस्थितपणे मिक्स करून याच्यामध्ये ग्रोईंग बॅगमध्ये भरलेलं आहे. त्यानंतर पालकच्या बियांना 24 तासासाठी पाण्यात भिजवून ठेवा. बियाणामधलं पाणी काढून त्या बियांना ग्रोईंग बॅगमध्ये फेकून द्यायचं आहे, जेणेकरून ते आपल्या ग्रोईंग बॅगच्या प्रत्येक ठिकाणी पडतील आणि आपल्याला प्रोडक्शन पण जास्त प्रमाणात भेटेल. त्यानंतर आपल्याकडे जे असणारे शेणखत किंवा कोकोपीटचा वापर करून त्या बियाणांना झाकून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यांची जर्मिनेशन पॉवर चांगली राहील आणि लवकरात लवकर ते उगतील. आता तुम्ही बघू शकता, आपण बियाणांना व्यवस्थितपणे खताने व्यवस्थितपणे झाकून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याला पाणी देत असताना त्या बिया इकडून तिकडे पसरणार नाहीत. आणि पाणी देत असताना पण अशा बॉटलचा तुम्ही वापर करू शकता. बियाणांना पाणी देत असताना शॉवर टेक्निक्सचा वापर करायचा आहे, जेणेकरून बियाणं तुमचे डिस्टर्ब होणार नाहीत आणि ते एका ठिकाणी व्यवस्थित टिकून राहतील आणि त्याचे प्रोडक्शन आणि जर्मिनेशन पण फास्ट होईल. आता हे आपण जे बियाणे लावलेले आहेत, हे 6 दिवसानंतरचा रिझल्ट आहे. याच्यामध्ये बारीक बारीक अंकुरित बियाणे उगायला चालू झालेले आहेत. हे 10 दिवसानंतरचा रिझल्ट तुम्ही बघू शकता की आपले पालक केवढ्या मोठ्या प्रमाणात जर्मिनेशन झालेले आहे आणि त्याची वाढ कितीच उत्तम प्रकारे झालेली आहे. आता या स्टेजला आल्यानंतर याला पाणी देणे पण खूप महत्त्वाचे आहे आणि पाणी देत असताना पाण्याचा फ्लो कमी ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी देत असताना असं बॉटलचा आपण वापरच करतो आहे. शॉवर टेक्निक्सचा अशा प्रकारे पाण्याचा फवारा करायचा, जेणे ठिबक सिंचनचा कसा वापर केला जातो आहे त्याप्रमाणेच आपण पाण्याचा पण असाच फवारा याच्यावर करणे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपलं पालक डिस्टर्ब होणार नाहीत किंवा त्याची जी पानं आहेत ती तुटणार वगैरे नाहीत. तर पाणी देत राहत असताना मातीचा ओलसरपणा लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. माती ही ओलसर असणे खूप गरजेचं आहे. जर पाण्याचं प्रमाण कमी होत असेल तर बियाणे हे आपले जे रोपं उठलेले आहेत ती वाळून खराब होऊन जातील. अशाच प्रकारचे अजून तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल आणि याचा पुढचा अपडेट बघायचा असेल तर आपल्याला चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा.